आज मी आता एक आणखीन वेगळ्या प्रकारचा बटवा तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता हे असं आहे. हे अस्तराचं कापड आहे. हे मुख्य कापड मी वापरते आहे असं. हे अस्तराचं कापड आहे. असं फिक्या रंगाचं मी घेतलेलं आहे. नंतर हे मार्किंगसाठी लागणारे चॉक्स आपले, मेजरिंग टेप, कात्री आणि स्केल. तर हे करताना मी जो बटवा तयार करणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे, हा मी एक राऊंड शेप घेतलेला आहे आणि राऊंड शेपचा मी तळ तयार करणार आहे. त्याचा बटव्याचा राऊंड शेप असा तळ तयार करणार आहे आणि बाकी बटव्याचा जो वरचा भाग आहे तो आयताकृतीच घेणार आहे. तर ते कसं करायचं ते दाखवते. आता मी हा खूप मोठा घेतलेला आहे तळ तसा, तर याच्याहून छोट्या आकाराचा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तो पण चांगला होऊ शकतो. तर आता हा घेते मी. तर मी आधी आखून घेते आणि हे जे हा जो तळाचा कापड आहे ते फक्त मला जाड असं थोडंसं लागणार आहे. असं. तर ते मी हे कापड आता डबल नाही घेत आहे. हे जे मी कापड आहे ते सिंगलच घेणार आहे, कारण हे कापड आहे ते मला वरच्या भागाला अस्तर लावण्यासाठी अखंड कापड पाहिजे. ते मला गोलाकार आकारात नको आहे. हा जो गोलाकार आहे तो तळाचा भाग आहे, म्हणून ते एकच मी घेणार आहे, तो डबल नाही घेत आहे. आणि हा मी कापते अशा पद्धतीने कापून घेते. आता हा जो एवढा मोठा आहे तो परत शिवण वगैरे घालून झाल्यानंतर त्याच्या आतून असं येणार आहे ना, तर अजून थोडासा लहान होईल. आणि आपल्याला पाहिजे असेल आणखीन लहान बटवा तर आणखीन लहान पण घेता येईल आपल्याला. आणि लहान बटवे पण चांगले दिसतात खरं म्हणजे. मी आत्ता हा थोडासा मोठा घेतलेला आहे, पण उपयोगी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी हे कापड आधी मी गोलाकार आकारात हे अस्तराचं कापड आहे. मुख्य कापड पण मला असंच कापून घ्यायचं आहे तळासाठी. आणि मग त्याचं वरचा जो भाग आहे तो साधा आयताकृती कापडाचाच मी शिवणार आहे. अशा पद्धतीने आपले तळाचा भाग तयार झाला. हे अस्तराचा आहे आणि हा मुख्य कापडाचा आहे. ते मी असं गोलाकार कापून घेतलं. कापताना खूप दक्षता घ्यायला लागते, कारण आपण कापताना जर वेडंवाकडं कापलं असेल तर आपला कपडा नेहमी बिघडणारच, किंवा जी वस्तू आहे ती बिघडणारच हे नक्की. तर त्यामुळे शिवण्याचं जितकं महत्त्व आहे, टीप कशी घालायची वगैरे, तर त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे ते कापडावर रेखून घेणं. त्याला मराठीमध्ये बेतणं असं म्हणतात. कापड किंवा कपडा बेततात आणि तो नीट आकारात कापणं हे फार महत्त्वाचं असतं. तर हा तळाचा भाग झाला आणि त्या भागाला मी हे जे आयताकार कापड आहे ते असं उभं या गोलाकार कापडाला असं शिवून घेणार आहे. अशा पद्धतीने असं पूर्ण गोलाकार आकारात मी हे शिवणार आहे. आणि मग या कापडाला वरून नेहमीप्रमाणे असं दुमड घालून त्याच्यामध्ये नाडी घालायची आणि मग तो आपला असा खाली गोल तळ असलेला आणि उभा असा एक छानसा बटवा तयार होणार आहे. तर तो आपण आता करायला सुरुवात करू. तर त्याच्यासाठी मला हे तळाचं कापड आहे, हे मुख्य कापड वापरणार आहे. आणि या कापडाला सुद्धा अस्तर माझ्याकडे हेच आहे, तर तेच मी वापरणार आहे. अशा पद्धतीने
अशा पद्धतीने आपला एक वेगळ्या प्रकारचा बटवा तयार झालेला नाही अजून, होतोय. तर त्याचा थोडासा भाग राहिलेला आहे. तर या बटव्याला मी असं गोलाकार तळ जोडलेला आहे आधी, आणि त्याला आयताकार आपण जे कापड कापलेलं होतं ते असं जोडलं. त्यामुळे हा बटवा अशा पद्धतीचा झालेला आहे. अशा पद्धतीचा बटवा झालेला आहे. आणि तो मी जरा मोठा शिवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर याच्यापेक्षा लहान बटवे शिवू शकता तुम्ही. आता या बटव्याला मला काय करायचं आहे, ही जी वरची बाजू आहे त्या बाजूला ही पट्टी मी अशी दुमडून लावणार आहे. अशी दुमडलेली पट्टी मी अशी इथे वर लावणार आहे अशा पद्धतीने. म्हणजे मग ही जी माझी पट्टी मी शिवून घेतलेली याच कापडाची अशी मी शिवून घेतलेली आहे, ती मला याच्यातून अशी ओवायची आहे असा. म्हणजे याचा उपयोग मला कशासाठी होतो, तर मला तो बटवा घेऊन जाण्यासाठी, म्हणजे असा हँडलसारखा बंद म्हणून सुद्धा होतो बटव्याचा. आणि बटव्याचं तोंड जर मला बंद करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मला याचा उपयोग करता येतो. तर अशा पद्धतीने आपला हा जरा वेगळ्या पद्धतीचा बटवा आता तयार होईल. तर हे आत्ता मी याच्यासाठी कापड जे वापरलेलं आहे ते साधं कॉटनचं कापड वापरलेलं आहे. तर या अशा प्रकारचे बटवे खरं म्हणजे मखमलीचं किंवा रेशमी कापड, आपल्याकडे जे महाराष्ट्रात मिळतं खणाचं कापड, त्याचे सुद्धा बटवे खूप सुंदर दिसतात. आणि जेव्हा असं काही अशी पारंपरिक वेशभूषा केलेली असते स्त्रियांनी, नऊवारी साडी नेसलेली आहे किंवा पाचवारीसुद्धा साडी असेल पण अशी वेगळ्या प्रकारची शालू वगैरे असं, तर त्यावेळी आपली चामड्याची वगैरे पर्स किंवा रेक्झिनची पर्स घेण्यापेक्षा अशा प्रकाराने शिवलेले बटवे त्याच्याबरोबर खूप छान दिसतात. अशा प्रकारच्या वेशभूषेच्या बरोबर एथनिक म्हणतात ना, एथनिक लुक आणण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे बटवे खूप छान असतात. आणि आता हे मी साधं कापड वापरलेलं आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कापडं खूप छान दिसतात वापरली तर शिवलेला बटवा चांगला दिसतो. आता मी हा बटवा मोठा शिवलेला आहे, चांगला असा व्यवस्थित मोठा शिवलेला आहे. पण तुम्हाला हवा असेल त्याच्या निम्मासुद्धा शिवता येईल. पण त्याच्यासाठी हे जे तळाचा जो गोल आहे तो तुम्ही आणखीन थोडासा लहान घ्या आणि मग त्याच्या म्हणजे त्या मापामध्ये आपल्याला बसायला पाहिजे ना, कारण हा मोठा तळ आणि वरचं अगदी छोटंसं ते पण छान नाही दिसत असा बटवा. तर थोडंसं तुम्ही ते तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती उंचीचा बटवा पाहिजे आहे. नंतर याचा असा, आता याला लांबी रुंदी नाही म्हणता येणार, हा गोल आहे, गोलाकार आहे, त्यामुळे याचा जो परीघ आहे तो किती पाहिजे तुम्हाला या बटव्याचा परीघ. तर त्याप्रमाणे, आणि याच्यात पुष्कळ वस्तू तुम्हाला घेऊन जाता येतात. आणि हा बटवा दिसायला खूपच सुंदर दिसतो. आणि त्याला आता मी ही साधी पट्टी शिवलेली आहे याला जोडण्यासाठी. तर याच्यासाठी वेगळे गोंड्याची असते किंवा असे मोठे मोठे मणी मिळतात ना रंगीत, तसे मणी लावून रेशमामध्ये ओवून तसं तुम्हाला बंद शिवता येतं. म्हणजे खूप विविध पद्धतीने तुम्ही हा बटवा तयार करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी हा तुम्ही वापरूही शकता. तर अशा पद्धतीचा आपला आता हा बटवा तयार होत आलेला आहे. थोडंसंच त्याचं काम राहिलेलं आहे. तर मी या पट्ट्या मी आता अशा दुमडून वर जोडून घेते आणि मग परत आपण बघूया की हा बटवा दिसतोय कसा. हा असा आपला बटवा तयार झालेला आहे, गोलाकार तळ असलेला. आणि त्यामुळे त्याचा आकार पण गोलच झालेला आहे अशा पद्धतीने. आणि त्याला मी अशी ही पट्टी लावलेली आहे याच कापडाची शिवलेली. तर ती अशा पद्धतीने मी याच्यातून ओवलेली आहे अशी याच्यावरून. तर अशा पद्धतीने आपला हा बटवा तयार झालेला आहे असा. आणि दिसायला खूप खरंच सुंदर दिसतो. जर तुम्ही त्याला आणखीन चांगलं कापड वापरलं तर आणखीन छान दिसेल. आणि उपयोगिता आहेच आहे.
हा मी मोठा शिवलेला आहे अशा पद्धतीने, आणि त्याला असं गोल आकाराचा तळ शिवलेला आहे, गोल आकाराचं. तर त्यामुळे त्या आपल्याला काही अशा बाटल्या वगैरे घेऊन जायचं असेल, वॉटर बॉटल्स वगैरे, तरीसुद्धा आपल्याला हा बटवा चांगला उपयोगी पडेल. अशा पद्धतीने हा असा बटवा झालेला आहे आपला. हा जरा मोठा आहे आपला, तर याच्याहून तुम्ही लहान बटवा करू शकता. मी खूपच मोठा केलेला आहे. तर हा अशा पद्धतीने हा बटवा आपला दिसतो. तर आता हा एक बटवा तर झालेला आहे तयार. आता मी आणखीन एक वेगळ्या प्रकारचा बटवा तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी कुठलं कापड वापरते ते दाखवते. तर हा आपला असा बटवा तयार झालेला आहे. आत्ता मी जो शिवलेला आहे तो असा गोल आकाराचा तळ आहे त्याचा, आणि हे असं पट्टी, त्याच्यातून ही नाडी ओवलेली आहे, पट्टी ओवलेली आहे, आणि ती अखंड आहे. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर या बाजूनी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता, दोन्ही बाजूंनी सुद्धा वापरू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता असा. आणि त्याचं असं हे तोंड आहे, ते थोडंसं तुम्ही असं केलं, ओढून घेतलं की हे तोंड बंद होऊन जातं, आणि त्यामुळे याच्यात आत ज्या आपल्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्या पडायची वगैरे काही भीती राहत नाही, आणि आपल्याला व्यवस्थित सुरक्षितपणे आपल्या लहान मोठ्या वस्तू याच्यातून घेऊन जाता येईल. आणि शिवणी त्याच्या पक्क्या आहेत, त्यामुळे थोडंसं जड वस्तू असली, म्हणजे पाण्याने भरलेली बाटली वगैरे, तरीसुद्धा तुम्ही याच्यातून सहजपणे घेऊन जाऊ शकता. कारण हे पडण्याची किंवा फाटण्याची अजिबातच शक्यता नाही आहे. व्यवस्थित शिवलेलं असलं, आणि त्याला आता मी अस्तर पण लावलेलं आहे. तर हा असा आपला बटवा तयार झालेला आहे अशा पद्धतीने. आता मी आणखीन एक दुसऱ्या पद्धतीचा बटवा करणार आहे, तो मी दाखवते. त्याच्यासाठी मी हे कापड वापरते आहे हे, आणि त्याला अस्तराला हे कापड वापरणार आहे. माझ्याकडे होतं लकीली मॅचिंग, म्हणून मग मी आता हे कापड वापरते आहे. तर हा बटवा करताना मी कसा करणार आहे, आत्तापर्यंतचे जे बटवे केले त्याच्यात मी कसं केलं आहे की वर अशी पट्टी लावायची, आणि त्याच्यातून ही नाडी ओवायची, बरोबर आहे. आणि मग ती ही नाडी अशी आपण खेचली अशा पद्धतीने की हे बंद होतं बटव्याचं तोंड, आणि त्यामुळे त्याला आपल्याला काही वेलक्रो वगैरे लावायची गरज नाही लागत, बरोबर आहे. तर आता मी जो बटवा शिवणार आहे तर त्याला मी ही अशी नाडी नाही लावणार आहे, अशी पट्टी मी नाही लावणार आहे. तर त्याला मी काय करणार आहे, आपले पर्सला किंवा पिशवीला वगैरे कसे बंद असतात तसे बंद मी लावणार आहे त्याला. वर अशी थोडीशी आडवी पट्टी ठेवून त्याला असे बंद लावणार आहे, आणि मध्ये मग ते म्हणजे ते ओवलेलं नसल्यामुळे ते तोंड बंद होणार नाही. बटव्याचं तोंड जे आहे ते तसंच उघडं राहणार आहे, ते बंद होणार नाही. तर ते बंद करण्यासाठी म्हणून मी त्याला एक छोटंसं एक वेलक्रो लावणार आहे. तर हा बटवा मी तशा पद्धतीने तयार करणार आहे. त्याची उंची मी कमी घेते आहे, आणि त्याचं हे पण कमी घेणार आहे खूप. म्हणजे हा बटवा मी जेवढा मोठा शिवलेला आहे तेवढा मोठा काही मी बटवा शिवणार नाही आहे, हा त्याच्यापेक्षा लहान शिवणार आहे. तर हा आपला एक बटवा तयार झाला, असा गोलाकार त्याचा तळ असलेला असा छान बटवा आहे. अशा पद्धतीचा असा तळ झालेला आहे आपला गोलाकार, आणि तो असा उभा पण राहतो, असं ठेवता येतो आपल्याला. तर पण हा बटवा शिवताना मी ही अशी पट्टी लावणार नाही आहे. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते.